चला लगेच फलंदाज रोहिदास आणि हरेश. चला कालच्या दिवसातला काही प्रॉब्लेम निर्माण झाले आणि त्यामुळे कालच्या दिवसातला एक संघ आपल्याला काढता आला नाही. नक्कीच काही क्लिष्ट बाबी कालच्या वेळेला अचानक फसवलेल्या संघांच्या मुळे जो काही निर्णय घेतले गेले त्या क्लिष्ट बाबी संघांच्या ध्यानात आले नाही आणि त्यामुळे थोडासा गैरसमज निर्माण झाला. त्याचाच परिणाम म्हणून आपण पाहतोय ते कालचा सामना आपण या ठिकाणी आता मैदानामध्ये पाहणार आहोत. हा सामना असेल 2 षटकाचा पळेदरी वर्सेस जांभवाडी. नक्कीच हरिश्चंद्र वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मॅन फ्रॉम डोलिवली. आयोजकांना विनंती असेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. चला सामना चालू होतोय. रोहिदास स्ट्राइक एंड होती. पहिला चेंडू फेकला जातोय. ग्राउंड कार्पेट लेवलने चेंडू फेकला गेला. तत्पूर्वी 1 धाव मिळवली जाईल. जांभवाडी संघासाठी एका धावेने श्री गणेश होतोय. पळेदरी संघाकडून गोलंदाज आपण पाहू राकेश. अतिशय चांगल्या पद्धतीने आज त्यांची खेळी आपण पाहिली तर नक्कीच जांभवाडी येथे झालेल्या सामन्यामध्ये उपविजेता ठरलेला आज पळेदरी संघ या ठिकाणी तात्काळ आयोजकांना उपस्थित झाला आणि उपलब्ध झाला आणि पहिलाच संघ या ठिकाणी मोठा संघ वेनगाव सारखा या ठिकाणी त्यांनी पराजित करून तिसऱ्या फेरीमध्ये आज खेळताना पाहतोय जांभवाडी संघासोबत. स्ट्राइक एंडला असेल रोहिदास. हरेश प्लीज मैदानातून गाडी बाजूला करा. पहिल्या षटकातला दुसरा चेंडू फेकला जाईल. सामना करेल हरेश. चांगल्या पद्धतीने चेंडू मात्र या ठिकाणी पंचांचं बोट जातोय आकाशाकडे आणि फलंदाज होतोय बाद. पायचीतच्या स्वरूपामध्ये पहिला झटका लागेल जांभवाडी संघाला. नक्कीच हरेश या ठिकाणी पायचित्त होताना आपण पहिला गडी गारद झालाय नादखुळा जांभवाडी संघाचा. तर त्याची जागा सावरण्यासाठी मैदानात गेलाय मारुती. अद्यापर्यंत 2 चेंडूचा सामना. 1 धाव फलकावरती 1 गडी बाद. तिसरा चेंडू फेकला जाईल. नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीचं आत्महत्या नक्कीच या ठिकाणी ते मात्र काहीसा गडबडून गेला मारुती आणि रोहिदास
योग्य कॉम्बिनेशन झालं नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा गडी बाद झालाय. धाव फलकावरती धाव मात्र नक्कीच 1-2 वाईटच्या स्वरूपामध्ये 2 धावा. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या 2, गडी बाद झाले 2. नक्कीच हा 2 आकडा आता कोणाच्यासाठी घातक ठरेल पाहूया. चांगल्या पद्धतीचा खोलवर चेंडू फेकला गेला. गोलंदाजावरती गोलंदाजीचा आक्षेप घेतला जाईल, मात्र यानंतरचा चेंडू चेक केला जाईल. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू चेक केला जाईल. गोलंदाज सेफ आहे. चार चेंडूंचा सामना झालाय. धाव फलकावरती धावा आहेत मात्र 2. नक्कीच मोठी धावसंख्या उभारावी लागेल येणाऱ्या चेंडूमध्ये नाथखोळा जांभवाडी संघाला. रोहिदास एक मातब्बर स्फोटक फलंदाज आहे. या ठिकाणी मात्र यष्ट उद्ध्वस्त होता रोहिदासच्या आणि तिसरा गडी बाद होईल जांभवाडी संघाचा. अतिशय अडचणीत सापडलेला संघ आपण पाहू नाथखोळा जांभवाडी संघाला. नक्कीच चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक साठी अरुण वाकचौरे आणि कैलास खडके यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि रिव्हर्स शॉट 6 साठी अमर लांगेकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल एसके साठी. नक्कीच चांगल्या पद्धतीने 1000 रुपये मिळवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू काहीसा या ठिकाणी अडथळ्याच्या ठिकाणी लागला आणि सुरेशला मात्र या ठिकाणी आत्महत्या करावी लागते. नक्कीच धाव होऊ शकली असती पण कॉलिंग नाही, या ठिकाणी कॉलिंगचा अभाव असल्यामुळे सुरेशला माघारी यावं लागेल. चौथा गडी बाद होईल सुरेशच्या स्वरूपामध्ये.
चेंडू जाऊन विसावेल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 5व्या गड्याचं पतन होईल या ठिकाणी जांभळवाडी संघाकडचं. नक्कीच येणारे 4 चेंडू बाकी असतील. सचिन आणि दीपक मैदानामध्ये. गोलंदाज मार्कवर समीर अतिशय अडचणीत टाकले जांभळवाडी संघाला. या ठिकाणी पुन्हा चांगल्या पद्धतीचा चेंडू मिस फील्ड होते. मिस फील्डच्या स्वरूपामध्ये मिळतील 2 धावा आणि 2 धावाच्या मदतीने होईल संघाचा धावफलक 7 धावा. 3 चेंडू बाकी असतील. 3 चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावा मात्र या ठिकाणी चोरट्या स्वरूपामध्ये मिळवल्या जातील आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल ते बाद आणि लागेल 6वा धक्का. देखील त्याच जिद्दीने करावे लागेल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि ती अनिश्चितता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का. 10 धावा डिफेन्स करायचे आहेत. फलंदाजी संघाच्या पुढे एक आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला जाईल 10 धावांमध्ये, कारण तितकीच गोलंदाजी जांभळवाडी संघाकडे आहे. सुरेश सरकार एक अनुभवी संघनायक आहे. पाहूया फलंदाजी संघाला कितपत अडचणीत टाकण्याचा प्रयत्न होईल. 10 धावांचा पाठलाग करण्यापासून रोखले जाईल का. चला फलंदाज प्रमोद आणि अनिलच्या स्वरूपामध्ये सलामीची जोडी मैदानात जाताना पाहतोय आपण. गोलंदाज पाहत आपण रोहिदासला.
10 धावा मात्र विजयासाठी आहेत. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच टक्कर देण्याचा प्रयत्न केला जाईल जांभळवाडी संघाकडून. त्या 10 धावा वाचवल्या जातील का आणि संघाला विजय मिळेल का हे पाहणं या ठिकाणी औचित्याचे ठरणार आहे. चला सामना स्टार्ट करा. स्ट्राईकला पाहतोय आपण अनिल आणि नॉन स्ट्राईकला प्रमोद. नक्कीच नक्कीच या ठिकाणी नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. चेंडू अडवला आणि गडी बाद केला जाईल. मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिल्या चेंडूवरती एक चांगला नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय रोहिदासच्या माध्यमातून. 2 चेंडू. अनिलला मात्र काहीच जखडून ठेवलंय. मी सांगितलं होतं की त्याच पद्धतीची तोड गोलंदाजी रोहिदासच्या माध्यमातून केली जाईल आणि त्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. अद्यापपर्यंत 3 चेंडूंची फेकी केली, 1 गडी बाद केलाय. धाव फलकावरती मात्र अजून श्री गणेश झाला नाही. याच पद्धतीची गोलंदाजी केली जाईल का आणि निर्धाव षटक या ठिकाणी टाकलं जाईल का. मित्रांनो नक्कीच लो स्कोरिंगच्या मॅचेस आपण पाहतो त्यावेळेला त्या अटीतटीच्या झालेल्या पाहिल्या आहेत. लेग साईडला मारलाय चेंडू. चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी एक धाव दुसरी धाव मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दोन्ही धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. या 2 धावा संघाचा श्री गणेश या 2 धावाने होईल. 4 चेंडूंची खेळी झाली. अद्यापही 2 चेंडू. अद्यापही 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एक निर्धाव चेंडू फेकला जाईल. पुन्हा अतिशय चांगली आपण या ठिकाणी गोलंदाजी पाहिली रोहिदासच्या स्वरूपामध्ये. अनिलला मात्र फक्त आणि फक्त 1 बॉल डिफेन्स करता आला. त्याच्यावरती त्याने 2 धावा काढल्या. बाकी सर्व चेंडू निर्धाव फेकले गेले. येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल. त्याच पद्धतीची हरेशकडून गोलंदाजी होईल का. जांभळवाडी संघ त्याच पद्धतीने तोडीस जबाब देताना पाहतोय आपण मैदानामध्ये. लो स्कोरिंगच्या मॅचेस मित्रांनो अशाच पद्धतीच्या होतात. आपण पाहिलं तर वेणगाव सारख्या मोठ्या संघाला पळदरी संघाने या ठिकाणी पाणी पाजलं आणि त्याच संघाने जांभळवाडी सारख्या संघाला कमीत कमी धावांवरती रोखलं आणि त्या धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करत असताना पहिलं षटक टाकताना फक्त 2 धावा देत 1 गडी बाद केलाय आणि येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज हरेश जर पळदारी संघाकडून षटकार जर मारला गेला तर मंदार चव्हाण याच्याकडून 500 रुपये 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच दुष्काळात 13वा महिना अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती हरीशने. पहिला चेंडू फेकला गेला तो हरीशच्या माध्यमातून आणि स्वेर अशा पद्धतीने 3 धावा धाव फलकावर.
नक्कीच एक धाव काढले. दुसरी धाव घेण्या प्रयत्नामध्ये फलंदाज सेफ पोहोचलाय. 2 धाव मिळवल्या जातील. चार धावा झाले ना. 4-5 झाले असते. 5 2 बॉल झाले ना. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. या ठिकाणी पुन्हा 1 बॉल. 1-1 समीकरण या ठिकाणी हृदयाचे ठोके चुकवणार असेल. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता पळसदरी संघाला विजयासाठी. एक उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी षटकार मारलाय आणि संघ झालाय विजय. आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल मंदार चव्हाण याच्या माध्यमातून. खंडाळा संघाने आंबेडपाडा संघाने लगेच शतरक्षण लावायचं आहे. खंडाळा संघाने आपले फलंदाज सलामीचे लगेच तयार ठेवायचे आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचा आपण सामना पाहिला. लो स्कोरिंग सामना. मात्र काहीच चेंडू ब्लॉक होलच्या नादात मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती षटकार ठोकून पळसदरी संघाने आपला विजय निश्चित केला आणि जाऊन पोहोचलाय अंतिम सामन्यामध्ये.